आज मी तुम्हाला भाजीचा एक असा प्रकार सांगणार आहे जो सावजी लोकांकडे आवर्जून केला जातो आणि आवडीने खाल्ला जातो आणि याच्यामध्ये पातीच्या कांद्याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत भरपूर पातीचा कांदा घालून दाणे आणि वांगे. तुम्ही दाणे आणि वांग्याच्या भरपूर रेसिपीज बघितल्या असेल, पण आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती एकदम डिफरंट आहे आणि याची चव तर एवढी जबरदस्त आहे की जर तुम्ही एकदा करून बघाल तर तुम्हाला 100% ती आवडेल म्हणजे आवडेलच आणि तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने करून खाल हे मी खात्रीने सांगू शकते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी हे साहित्य घेतलेले आहे. याच्यामध्ये मी घेतलेले आहेत तुरीचे दाणे. तर एक वाटी भरून मी इथे तुरीचे दाणे घेतलेले आहेत. तुम्ही इथे पोपटीचे दाणे सुद्धा वापरू शकता, पण मी याच तुरीच्या दाण्यातच बनवणार आहे. त्यानंतर मी इथे एक पाव इतका पातीचा कांदा घेतलेला आहे. पातीचा कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत. वांगी इथे मी बारीक आकारात कट करून घेतलेली आहे आणि या भाजीसाठी आपल्याला वांगी अशीच बारीक कट करून घ्यायची आहे. खूप मोठ्या आकारामध्ये आपल्याला कट करायचं नाहीये वांगी. आता आपल्याला इकडे एका पातेल्यामध्ये तेल घालायचंय. तर इथे तेल मी 3 टेबलस्पून इतकं घेणार आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण या भाजीला तेल थोडं जास्त घातलं की छान लागतं. आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यात पातीचा कांदा घालून घ्यायचा आहे. तर आता मी याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. आता हे मिक्स करायचं आणि आता लगेच आपल्याला याच्यामध्ये वांगी सुद्धा घालायची आहेत. तर कांदे आणि वांगे तुम्ही दोन्ही एकत्र घालू शकता, पण मी इथे आधी कांदे घातलेले आहेत आणि नंतर वांगे घातलेले आहेत. तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि याला झाकून शिजू द्यायचं आहे. तर मीडियम टू लो फ्लेम ठेवायची आहे आणि याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेकही करायचं आहे. तर एकदा इथे चेक करून बघायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आटलेलं आहे, तरी सुद्धा यात थोडंसं अजूनही पाणी आहेच, म्हणून याला परत झाकून पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचं आहे. आता हे होत आहे तोपर्यंत आपल्याला इकडे टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. तर मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. हे आपल्याला बारीक आकारात कट करून घ्यायचे आहेत. आता इकडे यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर यात घालायचं आहे तुरीचे दाणे. काही भागात त्याला सोले देखील म्हणतात, तर आम्ही तुरीचे दाणे म्हणतो. आणि आता हे तुरीचे दाणे घातल्यानंतर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट 1 चमचा भरून घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा हळद, तिखट घालायचंय आवडीनुसार. तर मी इथे 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे तिखट आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा धने पावडर घातलेला आहे. पाव चमचा गरम मसाला. आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाणी न घालता असंच तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे. तर आता झाकण घालून हे शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेकही करायचं आहे. तर इथे पाणी न घालता मी जवळपास 2 ते 3 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये चेकही केलेलं आहे. आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला पाणी. तर पाणी आपल्याला याच्यामध्ये खूप घालायचं नाहीये, कारण या भाजीमध्ये रस्सा नसतोच आणि तुम्ही ही सुकी ठेवू शकता किंवा थोडं सेमी ग्रेव्ही ठेवू शकता. तर मी खूप जास्त ड्राय पण करणार नाही आहे. आता याला आपल्याला झाकून शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेकही करायचं आहे. तर आता इथे मी याला शिजवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता की याचा रंगही बदललेला आहे. आणि आता आपल्याला इथे चेक करायचंय की भाजी शिजलेली आहे की नाही. तर यातले दाणे शिजणं महत्वाचं असतं, बाकी वांगे आणि कांदे शिजलेलेच असतात. तर आपण चेक करून बघू यातले दाणे शिजले की नाही. तर तुम्ही इथे बघू शकता की दाणे एकदम परफेक्ट शिजलेले आहेत
आता यात घालून घ्यायचा आपल्याला सावजीचा काळा मसाला. तर पाव चमचा इतका मी सावजीचा काळा मसाला घालून घेतलेला आहे. आणि आता पुन्हा याला काळा मसाला घातल्यानंतर झाकून अर्धा मिनिटभर शिजू द्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की याच्यावर तरी आलेली आहे आणि भाजीचा रंग पण खूप छान दिसत आहे. आता यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सर्विंग बोल मध्ये याला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे दाणे वांगे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. चवीला फार अप्रतिम असे लागतात आणि यात जास्त मसाल्यांचा वापर देखील केलेला नाहीये, तरी पण याची चव एक नंबर आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.